हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर मित्रांनो, मी काल जसं तुम्हाला सांगितलं होतं, कालचं जे थंबनेल आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की अजून एकदा जाऊन बघा. या अशा प्रकारचं थंबनेल मी दिलं तुम्हाला 3 महत्त्वाचे लेवल्स म्हणून, कारण त्याला ब्रेक केल्यावर मार्केट जोरात पडलं खाली आहे. त्यासाठीच मी स्क्रीनशॉट असा टाकला होता की तुम्हाला समजावं म्हणून. हे 3 इम्पॉर्टंट बॉटम होते जे की बघता पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि थंबनेलमध्ये असंच आहे. त्याच्या लेवलला ब्रेक केलं मार्केट, खतरनाक मार्केट खाली पडलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये. आज आपण इथं बघणार आहे तर इथं मार्च महिन्याचं आपण हे बघणार आहे. आणि इथं काल मी जे लेवल दिलं त्यामध्ये एकदम जबरदस्त मार्केटनं क्रॅश करून खाली पडलेले आहे 3 लेवल्स मी दिले ते आपण चार्ट, ते स्क्रीनशॉट जे होतं थंबनेल कालचं, तर ते बँक निफ्टीचं होतं. ते थोड्याच वेळात आपण बघणार आहे. तोवर आधी आपण काय करूया, निफ्टीचा ॲनालिसिस करूया. काल मी जसं तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं होतं, मार्केटचे लेवल्स वरच्या आणि खालचे ड्रॉ करून दिलं, तर त्यानुसार जर बघितलं आपण, मार्केट इथं गॅप अप ओपन झालं आहे 25,474 पासून 25,435 आणि 400 असे 2 लेवल्स मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तिथून बघितलं तर अजून जवळपास 25,400 पासून ते 25,250 अशा प्रकारे त्याला पण ब्रेक केलेलं आहे, जे की सायकोलॉजिकल नंबर इथं जे तुम्ही बघताय त्याला पण ब्रेक करून मार्केट गेलेलं आहे पूर्ण 25,150 पर्यंत. तर आता इथं नक्कीच इथं या ठिकाणी आपण जे लेवल दिलं होतं ते एकाच कॅन्डलनं, पहिल्या 5 मिनटाचंच कॅन्डलनं दोन्ही लेवल क्रॉस करून गेलेलं आहे. काल तुम्हाला फक्त मी हे सांगितलं होतं की ही जे जड लाईन आहे, इथलं जे रेंज आहे ते एक स्ट्रॉंग सपोर्ट जर घेतला मार्केट तर इथून वरती जायला असं मी सांगितलं होतं. पण तसं झालेलं नाही आहे. ते स्ट्रॉंग सपोर्टला पण स्ट्रॉंग ताकदीनं मार्केट खाली ब्रेक करून खाली गेलेलं आहे आणि मार्केट पूर्ण खतरनाक प्रमाणे खाली पडलेला आहे. खूपच मोठा इथं मोमेंट आलेला आहे. जवळपास 25,474 पासून 25,150 पर्यंत मार्केट गेलेलं आहे. 250, 350, 450 आणि वर 25, जवळपास 325 पॉईंट आज मार्केट खाली पडलेलं आहे. तर इथं आपण कालचं सोडूया, आता बघूया उद्या काय होणार आहे. उद्या अजून काय हेच राहणार आहे की काय होणार आहे, आपण ते आता बघूया ॲनालिसिसमध्ये. तर इथं आपण सुरुवातीला काय करूया, आपण ह्या एका रेंजला आपण ड्रॉ करून घेणार आहे. आता इथे एक रेंजच बनलेला आहे. आता जर याला ब्रेक केलं तरच मार्केट काय होईल, उद्या वरच्या साईडला जाऊ शकतं. तर एक रेंज बनलेला आहे इथं, आणि ह्या रेंजच्या खाली जर आपण बघितलं, हे आजच्या दिवसाचं लो लेवल आहे आणि इथं जे आहे मार्केटची क्लोजिंग आहे. तर हे खालच्या साईडचे लेवल्स आहेत. आणि इथं जर बघितलं आपण एक सायकोलॉजिकल नंबर जे की राऊंड फिगर असतं, ते इथे एक नंबर आहे. हे अपसाईडचे लेवल्स, जसं की मी सांगितलं तुम्हाला, अपसाईडचे लेवल्स म्हणलं तर काय, आता क्लोजिंग तर इथं झालेलं आहे जवळपास आपण बघू शकतो 25,181. तर ह्याच रेंजमध्ये जर मार्केट इथं ओपनिंग वगैरे झालं आणि ह्या लेवलला ब्रेक केलं, बरोबर, 25,181 ते 25,188 अशा प्रकारे हे 2 लेवलला जर मार्केटनं ब्रेक केलं तर ह्याच्यावरती आलं तर इथून मार्केट वरचं टार्गेट जे आहे ते 25,250, जे की एक राऊंड फिगर सायकोलॉजिकल नंबर आहे, तिथपर्यंत जाऊ शकतं. आणि तशाच जर हे जे रेंज मी आता हे केलेलं आहे, ते जे मोमेंट कॅप्चर केलेलं आहे इथं, आपण ज्याला चौरस केलेलं आहे, आता बघू शकता इथं एक रेंज बॉक्स केलेला आहे. ह्या बॉक्सला जर वर ब्रेक केला तरच वरती जाण्याचं चान्सेस आहे. पण आता इतकं मोठं पडलं म्हणल्यावर आपण खालच्या पण टार्गेटकडे लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर का. पाठीमागचं कॅन्डलचं आता कुठं खाली सपोर्ट घेण्यासारखं आहे का आपल्याला, तर तेच बघायचं आहे. तर सपोर्ट म्हणून आपण इथं एक धरू शकतो आहे 25,140च्या जर खाली गेला मार्केट तर 25,100 हे खालच्या साईडला पहिलं टार्गेट. आणि दुसरं टार्गेट जर म्हणलं आपण 25,070, पहिला 25,140 पासून 25,100, 25,103 दिलं तिथं, तर ते 40 पॉईंटचा, आणि दुसरा 103 वरून 71 म्हणलं तर तिथे एक 30 पॉईंटचा मुवमेंट. आपण एवढंच धरूया. याचं जर खाली गेलं मार्केट तर पुन्हा इथपर्यंत जाऊ शकतं. मोठे मोठे मुवमेंट आहेत जे की डायरेक्ट एक 25,000 पर्यंत जाऊ शकतं, इथपर्यंत धरू शकतो. पूर्णच राऊंड फिगर नंबर 25,000, बरोबर का. आता हे झाले डाऊन साईडचे आणि कॉल साईडचे
जे की तुम्हाला मी निफ्टीचं सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे ट्रेड तुम्ही प्लॅन सेटअप करू शकताय उद्यासाठी. वरती गेला तर ह्या पूर्ण रेंजचं बॉक्स जे आहे बनवलेलं, याला जर ब्रेक केलं तर वरती जाऊ शकतं. अन्यथा हे जे 2 लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, एक लेवल म्हणजे काय 25,188ला ब्रेक केलं तर 25,250 पहिला लेवल, आणि त्याला पण ब्रेक केलं तर 25,300पर्यंत येऊ शकतं. कारण की इथं पाठीमागचं खूपच स्ट्रॉंग एक रेजिस्टन्स त्याला फेस करावा लागेल. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण बघूया बँक निफ्टीकडं. तर मित्रांनो, हेच आहेत ते 3 महत्त्वाचे जे मी लेवल सांगितलं होतं, बरोबर का. त्यात जर पहिला बघितला आपण, पहिला लेवल हे पहिला बॉटम, दुसरा बॉटम आणि तिसरा बॉटम, या तिन्हीला मिळून मी सांगितलं होतं 3 महत्त्वाचे लेवल. आणि ते लेवल म्हणल्यावर त्याला लेवलला ब्रेक केलं मार्केटनं, आणि खाली मार्केट जबरदस्त त्या लेवलच्या खाली जाऊन पडलेलं आहे. बॉटमच्या खालून जर आपण बघितलं, जवळपास बघितलं आपण, इथून जर बघितलं, बॉटमच्या खाली आलं आणि तिथं काय केलं, सगळ्यांना ट्रॅप केलं की इथं एवढं मोठं मार्केटनं सस्टेन केलं, एक रेंज बनवलं. बऱ्याच जणाला वाटलं की ह्या रेंजमध्ये इथं जे येऊन अडकलं आहे, तिन्ही बॉटमला तर इथं मार्केटनं ब्रेक केलं आहे आणि आता इथं काय केलं आहे, रेंज बनवलेलं आहे. मग सगळ्यांना वाटलं इथं एक सपोर्ट घेतला, आता वरती जायला असं वाटलं असेल कदाचित, पण मार्केटनं काय केलं, उलट गेम केलेला आहे. त्या रेंज बॉक्सला खालच्या साईडनं ब्रेक केलं, बरोबर. खालच्या साईडला ब्रेक जेव्हा केलं त्यावेळेस जर आपण बघितलं, इथून मार्केट पडायला चालू झालं. एकच सिंगल कॅन्डल पूर्ण इथपर्यंत खालीपर्यंत पडलेला आहे. एक सिंगल कॅन्डल म्हणजे इथं आहे 240 पॉईंटचा, त्या रेंजला लावून ब्रेक केलं. आणि त्याच्यानं खाली जर शेवट लो जर बघायचं असेल तर टोटल 356-360 पॉईंटपर्यंत मार्केटनं खालच्या साईडला मुवमेंट दिलेलं आहे. म्हणून मी काल तुम्हाला म्हणलं होतं 3 महत्त्वाचे लेवल्स. तर अशा प्रकारे आपण आता बघूया उद्या काय होणार. उद्या पण अजून मार्केट पडू शकतं का. तर इथं सुरुवातीच्या याला आपण काय करूया, सेम जे निफ्टीचं बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण याला एक रेंजचा बॉक्स बनवून घेणार आहे, जे की मार्केट इथं रेंजमध्ये आज दिवसभर तिथं फिरलेलं आहे जास्तीत जास्त वेळ इथं. आणि त्याच्या खाली जे लेवल्स आहेत ते म्हणजे इथं आहे हा 600चा लेवल, 60,600चा लेवल पहिला. आणि दुसरा म्हणलं तर आजच्या दिवसाचा लो जे आहे 60,447. 447 ते 600 जवळपास 150 पॉईंटचा मुवमेंट आहे. पण एकाच झटक्यात 150 पॉईंट मुवमेंट मार्केट देणार नाही आहे. तिथं पण तुम्हाला मार्केट झुलवत राहील. या रेंजमध्येच तुम्हाला फिरवेल, अडकावेल, तुमचे एसएल हिट करेल कदाचित. त्याच्या खाली जर ब्रेक केलं तर मग इथंपर्यंत 60,447च्या जर खाली गेलं तर 60,371 70पर्यंत धरू शकताय. आणि त्याचा खालचा एक लेवल म्हणलं तर इथपर्यंत, जे की 60,247 ते 50च्या दरम्यान. म्हणजे इथं येऊन कावर थांबू शकतं असं म्हणतो, कारण की पाठीमागे इथं जर बघितलं आपण, हे सपोर्ट पुढच्या मार्केटमध्ये घेऊ शकतं. आणि सपोर्ट घेतलं तिथून मार्केट वरती जायला चालू केलं तर पुन्हा हेच वरचे लेवल 60,247 इथं सपोर्ट घेऊन जर वरती निघालं तर 60,371 60,447 अशा प्रकारे मार्केट वरच्या साईडला मुवमेंट देऊ शकतं. तर हे झालं एक प्रकारे. आपण जर बघितलं इथं डाऊन साईडला, आणि निफ्टीसारखं याचं पण सेम तेच परिस्थिती. कॉल साईडला म्हणलं तर तुम्ही तेच बघू शकता, सेम पॅटर्न. जर इथं क्लोजिंगच्या ठिकाणाहून मार्केट सस्टेन केलं आणि वरती जात असेल, क्लोजिंग म्हणलं तर 60,480-82ला आहे. तिथून वरचं जे हे लेवल आहे 60,600, तर 60,482 म्हणजे जवळपास एक सायकोलॉजिकल नंबर 60,500चा असतो. 60,500च्या जर वरती गेलं ब्रेक करून त्याला, तर निश्चितच 60,600पर्यंत येऊ शकतं, एक 100 पॉईंटचा मुवमेंट. पण ते सहजपणे एका झटक्यात येणार नाही आहे, एकदम स्लोली करत त्यापर्यंत येईल. आणि त्यानंतर न लागेल हा रेंजचा बॉक्स. या रेंज बॉक्समध्ये काय माहीत मार्केट उद्या काय करेल, इथं येऊन फसेल काय, या ठिकाणी सस्टेन करू शकते का वर खाली असं, ते आपल्याला उद्याच्या मार्केटमध्येच समजेल. पण 60,482 म्हणजे 60,500 धरून चाला. त्याला जर 500ला ब्रेक केलं आणि वरती जात असेल तर वरती 600पर्यंतच लेवल पहिलं टार्गेट आहे.
त्याच्यावरती म्हणलं तर दुसरं टार्गेट म्हणलं तर 600 नंतरनं 700चं, जे की ह्या रेंजमध्ये पण तुम्हाला इथं काम करेल 700पर्यंत. कारण की पाठीमागं ऑलरेडी इथं बघितलं मार्केट बराच सस्टेन केलेलं आहे आजच्या दिवशी, आणि ते उद्या दिवशी आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करू शकणार आहे. तर अशा प्रकारे कॉल साईड आणि पुट साईडचे हे पण बघताय तुम्ही की इथं मार्केटचं पूर्ण मी लेवल दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून उद्यासाठी याच्यावरती अभ्यास करू शकताय. तर नक्कीच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगू शकताय. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.